याचा कळेच नांत नाही गुलाब हा संत निमित्तासाठी जन्म घेतला गुलाबबाबानं. निमित्तासाठी जन्म घेतला एका लहानच्या खेळात टाकर खेड्यात घर शोधलं या गरमीच्या कुळात अमरावती जिल्हा अंजनगाव तालुका त्या ठिकाणी छोटस गाव आहे टाकरखेड मोरे. आणि त्या मोऱ्याच्या टाकरखेड म्हणजे मोरे अल्लाउद्दीन खिलजीला छापा मारला. परत वाड्याने निवास केला त्यांनी. 1113 पासून तो 16व्या शतकात मोगली साम्राज्य चाललं आमच्या महाराष्ट्रात. म्हणून त्या टाकरखेडचे मोरे घराणं होतं. मोगल फक्त त्या मोरे घराण्याने घाबरत होते. इंग्रज सरकार त्यांना घाबरत होत आणि त्यांना घाबरून सोडणार मोऱ्यातलं टाकरखेड. अशा ठिकाणी उमकपूर हे राणोजी उमक त्यांचे पुत्र सीतारामजी आणि सीतारामजीचे पुत्र गुलाबबाबा. त्यांच्या घराण्यात एक परमेश्वर जन्माला आला. बालकपण होत असतात पण विटाळ कंडाळ्याचे होतात. पण गुलाबबाबा जन्मले होते त्यावेळेस विटाळ कंडाळ नव्हता. ताणाईच्या बोटी बेसूर अवस्थेत पडेल होती तानाबाई आणि गुलाबबाबा पांढरा फटक झाक्क लाईट होता. बनाबाई आंबोरी म्हणते या बाळकपण खूप केले पण तानाबाईचं हे बाळंतपण वेगळंच आहे. घरात किंवा नाही बत्ती नाही लाईट कशाचा असेल. आणि 1932 साली 1910 गजानन महाराजांना समाधी घेतली होती. 7.5 वर्ष झाले. 17 वर्षानं साईबाबांना समाधी घेतली. 7.5 वर्ष झाले ताजुद्दीन बाबांना समाधी घेतली. आणि 7/21 आणि 6 महिने गेले. 1925 10 पासून 22 वर्षानं गुलाबबाबा साईबाबा गुलाबबाबा ताजुद्दीन बाबा गुलाबबाबा गजानन महाराज गुलाबबाबा. पहिले उघडा होता. शिर्डीला फकीर झाला आणि नंतर पागलमध्ये झाला. आणि आता 1932 बालवयात कृष्णाचं स्वरूप वामन अवतारात तो जन्माला आला. निमित्तासाठी जन्म घेतला एका लहानशा खेळात हळूहळू टाकरखेड्यात घर शोधलं गरबीच्या कुळात देवकीचा गोपाल कृष्ण देवकीचा गोपाल कृष्ण आला तानाच्या
माझ्या रुदनात